महाराज गडबड गोंधळ करायचं नाही, कारण काही आग लावे सुद्धा असतात, काहींचं कायम पोट दुखत, कळतंय का? कायमचं कायम पोट दुखत, काहींना कायम ऍसिडिटी असते, ती युनोनी जात नाही, जळ जळ. मी काय बोलते तुम्हाला कळतं का? काहींना जळजळ आहे, काहींना पोट सुळू ठेले. जिथं जागा भेटेल सभेमध्ये तिथं गपचीत बसायचं, बडबड गोंधळ करायचं नाही. एखादे आग लावे जर आले असेल, त्यांनी बडबड गोंधळ केला, आपण शांत चित्तानं बसायचं, डायरेक्ट कॅमेरे चालू करायचे मोबाईल मधले. कोण्या गावातला असतं शूटिंग काढून घ्या, आपल्या गावातले मराठी बांधव त्याला सापडतील, काळजी करू नका. फक्त आपण महाराज गडबड गोंधळ करायचं नाही. आणि सभेला जेवढे येणार आहे त्यांना विनंती आहे, उद्याच्या दिवशीच गाड्याच्या टाक्या फुल करा. 2 व्हीलर वाले असू नाही तर 4 व्हीलर वाले असू, म्हणजे इकडल्या परिसराच्या पेट्रोल पंपावर ताण पडायचा नाही. गाडीच्या डिझेलच्या पेट्रोलच्या टाक्या फुल करा. येताना 4-5 पाण्याच्या बाटल्या जास्त आणा. येताना 5-5, 4-4, 5-5 रुपयाचे बिस्किटचे पुडे आणा, चॉकलेट आणा. येताना बरोबर ग्लुकॉनडीची पावडर आणा. खाली प्लॅस्टिकचे गल्लाच भेटतात स्वतःला, कारण उन्हाचा पारा जास्त आहे. स्वतःला कामा येणं, शेजारच्याला कामा येण्याची जास्त काळजी घ्या. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. विठाला अभंग अतिशय सोपा आहे. आणि महाराष्ट्रातले गुणीजन गायक वादक आहे. अरे महाराष्ट्रातला पहिला सप्ताह आहे, मी म्हणते जगातला, विश्वातला पहिला सप्ताह अंतलवेली सराटीमध्ये घडतोय. सप्ते लय केले लोकांनी, किती? 10, 11, 12, लाईटवाला माला 15, बरोबर आहे की नाही? 15 दिवसाच्या उपर आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक सप्ताह कोणी केला नाही ज्ञानेश्वर दादा, बरोबर का गिरी बाबा? कोणीच केला नाही महाराज, कोणीच नाही. आंतरवेली सराटीमध्ये महाराज 40 दिवसाचा सप्ताह. जोक का आम्ही बाबा लोक फुकट कोणाच्या घरी जात नाही. हा आम्ही बाबा लोक फुकट कोणाच्या घरी जात नाही. या जरांग्या पाटलांमध्ये काहीतरी जादू आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले लोक फुकट आणले महाराज इथं महाराष्ट्रात. ऐका, सगळे गायक वादक इथं कीर्तनाला आहे. आमचे मंगेश दादा किती लांबून आले, आमचे पंढरीनाथ दादा. अरे हे प्रेम आहे संप्रदायावरचं, हे प्रेम आहे. मला गिरी महाराजांनी फोन केला, मुलगी मानतात ते, मला लय प्रेम. आणि गिरी बाबा म्हणजे फोन आला, पैशाचं काही बापच विचारायचं नाही, तिथं पैसा विचारायचंच नाही. बाबांना दिलं ते घ्यायचं आणि गप राहायचं. आतापर्यंत सराटी आणि परिसरात बाबांनी कमी पैशात आणलं, पण इथं तर फुकटच आणलं. मागच्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराज साहेबांबरोबर बोला, साहेबांबरोबर फोटो शूट करा, कारण साहेब दमणाऱ्यातले अजिबात नाही, ते तुम्हाला दमवतील. साहेबांचा पाय जमिनीला टेकत नाही हो. मगाशी येताना आम्हाला फोन आला की साहेब रोडलाच आहे, आपल्या वडीगोद्री जवळ स्वतः बघायला गेले ग्राउंड कसं आहे पार्किंगचं. खरंच महाराज असा नेताच होणे नाही. अहो समाजाला सांगितलं, गोद्या पाटल्यातली 123 गावांनी या मराठा आरक्षणाच्या सभेसाठी पैसा दिलाय. गोदापट्ट्यातल्या, गोदावरीच्या काठावर राहणाऱ्या, गोदावरीच्या कुशीमध्ये राहणाऱ्या 123 गावांनी मराठा आरक्षणाच्या सभेसाठी पैसा पुरवला. आणि महाराष्ट्रात एकच नेता असा झाला, तो पैसा कमी पडला, माझा धारी का असे म्हणणारे फक्त मनोज पाटील जरांगे. एवढं लक्षात ठेवा, माझा घरी का, फक्त महाराज पैसा कमी पडू देऊ नका. असा कोण नेता आहे? हा, काही नेते झाले कार्यकर्त्याचं घरी का, अशा म्हणणारे लय झाले. कार्यकर्त्याचं इका, पण महावाढदिवस साजरा करा, मग कोणी बी आणा, पण तुमचे घर इका. पण असा महाराष्ट्रात एकच नेता झाला, मपलं घरी इका. कोणाचं? मपलं शेजारचीच नाही काय, चंदरवागा. हा, ती माझ्याकडे पाहू राहिली, तिला वाटत मग हाई किती का काय, तो नाही की विठाला. हे महात्मे, अहो 50-50, 60-60 हजार दिले तरी सप्त्याला येत नाही ज्ञानेश्वर दादा. येत्या का? आता तुम्ही सुद्धा हलक्या आधी 35-30च्या पुढे जात नाहीत मला. हे लोक हे म्हणते आमचा भाव सांगत, अरे माझ्या भावाची जाहिरात करून राहिली मी. ऐका, हे महात्मे काय साधे आहेत का महाराज? एवढे महात्मे. पण ऐका, आज म्हणजे आंतरवेली सराटीमध्ये साक्षात पंढरी अवतरली आणि साक्षात रायगडाचं चिन्ह या ठिकाणी दिसतंय महाराज. रायगड अवतरले, एवढे मावळे आज गोळा झाले महाराज. याच्यापेक्षा काय पाहिजे आता? आणि माझी विनंती आहे, तुम्हाला टाळ्या वाजायच्या तर मोकळ्या मानानं वाजा, उगाच टोल नाक्यासारख्या वाजू नका. अहो काही जे पहिल्यांदा आले ना, हे खरंच काही मनोज पाटलाला
मला भेटायला आणि पाहायला आले. पाहू बाई गावातलं इंडत होतो, लोक गोळा केले बाहेर, गावात आले, आता कसे पाहू. मगाशी आम्हाला त्या गोळक्यात मनोज पाटीलच ओळखू येईना, मी फक्त नजरेवरून ओळखलं त्यांना, डोळ्यावरून. आणि खरंच महाराज सर्वसामान्य माणसाची जाणीव. एकटी मी लेडीज होते तर लगेच सांगितलं ताईला पुढे येऊ द्या. बस म्हणलं माझा वाघ खानदानी, म्हणलं बाया माणसाची जाण ठेवणारा वाघ आहे म्हणलं. जाऊ द्या मारू द्या गाड्या. अहो आम्ही कीर्तनात आरक्षणाचं, राजकारणाचं, शेतकऱ्याचं बोलायचं, काहींच्या बुडाला लय आग लागती, लय आग लागती. एक जण तर कीर्तनात मला म्हणला तुम्ही कशाला शेतकऱ्याचे मुद्दे मांडी द्या, कशाला आरक्षणाचं बोला त्या, तुम्ही कशाला शिवाजी महाराज सांगा त्या. म्हणलं आमचा बाप शिवाजी, आम्ही नाही सांगायचं, मग काय लोकांनी सांगायचे का म्हणलं शिवाजी महाराज. एकाने मला विचारलं तुमचे शिवाजी राजे तुम्ही रोज कीर्तनात सांगता, पोवाडे गाता, शिवाजी महाराजाचं चरित्र सांगता, तुमचे शिवाजी महाराज देव होते का. म्हणलं ऐक, आमचे शिवाजी महाराज देव नव्हते, पण आमच्या शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव जागेवर हे शिवाजी महाराज होते आमचे. लक्षात ठेवा महाराज. या गायक वादकांसाठी मी एकच म्हणेल, मी बऱ्याच जणांचे नावं घेतले नाही, माझा राग नाही न्यायचा तुम्हाला, तुम्हाला राग नाही न्यायचा, मी नावं नाही घेतले तुमचे, आणि मी आज घेतले पाहिजे असं काही नाही. संक्रांतीला तुमच्या बायकांनी घेतले असतील, पण एका उखाण्यात मी सगळ्या गायक वादकाचे नाव घेते म्हणजे सगळे खुश होतील. घेऊ का ग ए अंतरवेलीच्या बाया, गायक वादकाचं नाव घेऊ का ग, घेऊ का, घेऊ, हा घे ना, नावावर जुवार ग तुमचा. ऐका एका उखाण्यात मी गायक म्हणजे आपले गायक वादक खुश होतील, बरोबर आहे की नाही. एका उखाण्यात मी सगळ्या गायक वादकाचं नाव घेते. ऐका, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, आंतरवेली सराटीमध्ये आरक्षणाच्या 40 दिवसाच्या सप्त्याला फुकट आलेल्या गायक वादकाचं नाव घेते. माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून, माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून. चालेल सगळे खुश, आता काहीच टाइम नाही. फक्त माझी विनंती, टाळ्या वाजायचे तर मोकळ्या मनानं. ते पहिल्यांदा जे मनोज पाटलाला पाहायला आले नाही, ते टाळ्या कशा वाजते माहिती मंगेश दादा, घे घे दर दर टाळ्या वाजायचे वाजते, घे घे जसं जीवर आलं त्यांच्या. ऐका, अरे टाळीचं महत्व लय. जो करील कीर्तनात टाळी टाळी, टाळीची टाळा टाळी, उद्या सकाळी ते असं यमक उटाळी. बाबा तुमचं तुम्हाला काय करायचं. आणि टाळीचं पुण्य इतकं आहे. ऐका, आणि कीर्तनात बसले ना, अरे आपल्याला आरक्षण मिळणार अशा वाघासारखं बसलं पाहिजे माणसानी. हा, कॅमेरावाला बळच आपल्याकडे आला पाहिजे. लय भारी बसलं गाड्या, याचा फोटो घेऊ आपण. असं बसलो आहे बघा मार गाड्या. एखाद्या बँकेचं कर्ज घेऊन बसले, काय अण्णा अन्न फ्रेश बसा ना महाराज. 17 दिवस उपोषण करून, अहो महाराज ऐका, एका दिवसात 2 जिल्ह्यात सभा घेऊन तोच आनंद, तोच उत्साह जर मनोज पाटलांच्या चेहऱ्यावर दिसेल तर आपण कीर्तनात कसं बसलं पाहिजे याचा विचार करा रे जरा. ऐका, 48 गावची सभा ज्या वेळेस घेतली, 48 गावामध्ये सभा घेतल्या, आणि 49वी सभा घ्यायला बीड मध्ये शिवतीर्थावर ज्या वेळेला 3:30 वाजता मनोज पाटील जरांगे येतात, त्यावेळेचा व्हिडिओ बघा, डोळे भरून येतील. तोच उत्साह, तेच प्रेम आणि तोच आनंद मनोज पाटलांच्या चेहऱ्यावर होता. नाराजी अजिबात नव्हती महाराज, नव्हती महाराज. की मी दमलोय हा विषयच या माणसाच्या मनात नाहीये ना, मग कीर्तनात फ्रेश पैकी टाळ्या वाजवा. टाळीशिवाय मजा नाही महाराज. ऐका महाराज, मी नेहमी सांगत असते, भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से. मेवणी कळते की मेवणी, मेवणी 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 मानल्यावर मूडमध्येच आली. त्याला माहिती बॅलन्स टाकून द्यावा लागतो. ऐका, भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला, फूलों की मारा, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, और हरि कीर्तन की मजा ताली से. विठाला विठाला. आपल्याला शरण जायचंय. खूप सुंदर मुद्दा सांगितला. मग शरण जायचंय, पण देवानं आपले काम करताना लाज सोडली. साधावया भक्ती काज नाही लाज धरित. भगवंतानं भक्ताचे काम करताना लाज सोडली. वा या, मग तुम्ही आम्ही भगवंताचे काम करताना का लाज सोडून परमार्थ करू नये. आमचे बळीराम दादाही आले, आमच्या ज्योतिताईंचे पप्पाही म्हणजे वडीलही आले. बरे, आज माझे वडील सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. खूप कष्ट केलं, स्ट्रगल केलं आमच्या वडिलांनी, तेव्हा आम्हाला एवढं मोठं केलं. ऐका, भगवंतानं भक्ताचे काम करताना लाज सोडली.
मग आपण आपल्या संप्रदायाचं धर्माचं काम करताना, भगवंताचं काम करताना लाज सोडली पाहिजे. मग ऐका, या अभंगात 3 प्रश्न निर्माण होतात. शरणागती करायची कुणी करायची, का म्हणून करायची, कशासाठी करायची. शरणागती जीवाने जीवाची, जीवाने जडाची न करता जीवानं देवाची शरणागती करण्यामध्ये कृतज्ञता आहे परमकल्याणी. अजून सोपं सांगू, महाराज ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, करतुम अकरतुम अन्यथा करतुम माऊली म्हणतात. जो मज होय अनन्य क्षरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणगताक्षी शरण मीची मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हवूत रील पार, तो हवूत रील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हवूत रील पार, तो हवूत रील पार. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. काया वाचा मनाने तुम्ही माझी शरणागती करा. शरणगताला तारणारा मीच एक आहे. मग जीवाने जीवाची, जीवाने जडाला शरण जायचंच नाही. जीवानं देवाला शरण जाण्यात कृतज्ञता आहे परमकल्याणी. नाही कळलं, अजून सोपं सांगते, ऐका. आपलं काही दुखायला लागलं की आपण कोणाला शरण जातो? डॉक्टरला. मग महाराज म्हणतात, मड्यापाशी करुणा केली तैसी गेली वृथा. मेलेल्या प्रेताजवळ किती दिवस रडत बसले म्हणजे ते उठून तुमचं काम करू शकेल? शक्यच नाही. महाराज म्हणतात, स्वयापनाची रीता रडे पुढिल्याची हिता. हाही माणूस खांबाला बांधलेली, तोही माणूस खांबाला बांधलेली. हा म्हणतो मला सोडवा आणि तो म्हणतो मला सोडवा. दोघही बंधन हाते, दोघही एकमेकाला सोडू शकत नाही. अजून सोपं सांगू, अरे ज्याला स्वतःची खरूज बरी करता नाही आली तो दुसऱ्याचा नाही टाकावा बरा करणार आहे. मग तुमचं दुखायला लागलं, तुमचं दुखायला लागलं का आपण कुणाकडे जातो? डॉक्टरकडे. मग ज्या डॉक्टरची आपल्या बॉडीसाठी, शरीरासाठी आपण नेमणूक केली तो पहिला रोग निवृत्त हवा. डॉक्टरचे आजार पहिले बरे हवे, तेव्हा गेलेले पेशंटचे डॉक्टर आजार बरे करील एवढं ध्यानात ठेवा. डॉक्टर रोग निवृत्त हवा, मग तेव्हा तो गेलेले पेशंटचे आजार बरे करील ना. डॉक्टरच जर आजारी असला मग गेलेल्या पेशंटचा डॉक्टर कस काय बरा करील? बरं, काहींच्या आजाराला डेंजर आहे मंगेश बुवा, इतके डेंजर आबा, इतके डेंजर आजार ते मेळच लागत नाही गिरी बाबा. काहींच्या आजाराचा इतके डेंजर. एक वेळेस बाई बरी गडी बरा, पण बाई नको, बाईचे आजार गुत्यात गुते, गुत्यात गुते, गुत्यात गुते. काय बोलती तेच कळू देत नाही. सेकंदाला आजार बदलणारं मॉडेल म्हणजे बाया माणूस. नवऱ्याचे हात टेकले पण तिचा आजार कळा ना. बाई काय कशा पाहत्यात माझ्याकडे? तुमच्या आजाराचा मेळ लागला का डॉक्टरला तरी? बायाचे आजार जेवायला बसल्यावर एक सांगती, धुणं धुवायला गेल्या दुसरा सांगती, नवऱ्याच्या गाडीवर बसल्या तिसरा सांगती, डॉक्टरकडे गेल्या चौथाच सांगती. बायाचे आजार गुत्तेत गुत्ते, गुत्त्यात गुत्ते. आपली आंतरविली सराटीची म्हातारी आजारी पडली, दवाखान्यात नेली. नातली म्हातारी जिबड्यात आणि नेली जालन्याला दवाखान्यात. डॉक्टर म्हणे, म्हातारे काय होतं? ती म्हणे ना, मला लय उचलू उचलू फिकीत. डॉक्टर म्हणे, म्हातारे आपल्याच घरात फिकीत का लोकांच्या घरात फिकीत? जालन्याच्या मारा डॉक्टरला काही मिळच लागाना. त्या डॉक्टरनं घाल सलाईन मिळच लागाना. शेवटी ती म्हातारी त्या डॉक्टरनी सांगितलं, इथून उचला कुठे बी न्या, कुठे बी न्या, मला काही मिळ लागना. मग घरच्यांनी 20,000 रुपये बँकेतून काढले, भाड्याचं जिबडं केलं. ती म्हातारी जिबड्यात काढली आणि मुंबईला नेली. मुंबईच्या डॉक्टरने विचारलं, म्हातारे काय होतं? ती म्हणे, मला लई कसं नसं होतं. डॉक्टर म्हणे, आधी कसं होतं का नसं होतं? ती म्हणे, ते नाही माहीत, दोन्ही बी संगच होतं. काय आजार आहेत का तुमचे? काहींचे आजारच लय डेंजर. एक वेळेस बाई बरी पण गड्याचे आजार लय अवघड. मी काय म्हणते,
डॉक्टरला कमी वेळात तुमचा आजार समजून सांगा, ते तुम्हाला टॅबलेट देतील, इंजेक्शन देतील आणि क्लिअर करतील. बडबड करण्याची काही गरजच नाही. कमी वेळात कमी शब्दात आजार कळू द्या ना डॉक्टरला. काहींचे आजार इतके डेंजर आहे, बडबड बडबड बड काही मेळच लागत नाही. आमच्या भागात एक म्हातारे आहे, त्याला नेत्ररोग झाला. नेत्ररोग. त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसायचे, त्याला बायका 2 दिसायच्या, म्यावण्या 2 दिसायच्या, घर 2 दिसायचे, दार 2 दिसायचे. बैल 2 दिसायचे, वखर 2 दिसायचे, पुरी 2 दिसायच्या, जावई 2 दिसायचे, मोबाईल 2 दिसायचे, ट्रॅक्टरचे मुंडके 2 दिसायचे. आबा बाबा आता तर कळच झाला बाबा. सगळं 2 दिसायचं महाराज. बायको म्हणे बाई पप्प्याची पप्पा एखादा डोळ्याचा डॉक्टर पहा बाया, ते खासड तरी नीट करून आणा बाया. अख्या अंतरवेलीत वडी गुदरीत तोंड काढू दे ना बाया. पाहुणे रावळे चांगला डोळ्याचा डॉक्टर पहा. ते संभाजीनगरला गेलं नेत्र रोग तज्ञाकडे. नीट ऐक बरं का, कोणाकडे गेलं नेत्र रोग तज्ञाची व्हिजिट केली, तिला म्हणे डोळ्याचं नीट करून आणतो. गेलो बाया संभाजीनगरला. गेलं संभाजीनगरला, डॉक्टरने बोलवलं, कंपाऊंडरने. बाबा तुमचा नंबर आला, चला. म्हातारा आतमध्ये गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातारा म्हणे लय चांगला माणूस होतं, एका माणसाचे 2 माणसं दिसत या. मला बायका 2 दिसत्या, म्यावण्या 2 दिसत्या, घर 2 दिसत्या, भाकरी 2 दिसत्या, म्हशी 2 दिसत्या, बैल 2 दिसत्या, वखर 2 दिसत्या, नांगर 2, जावई 2, म्यावण्या बी 2 दिसत्या. डॉक्टर म्हणे बाबा मूर्ख आहे तुम्ही, तुम्ही एकट्यानं यायचे तर तिघ कायला आले. कळलं का तुम्हाला? बरोबर बरोबर आली रेंज तुम्हाला. बरं झालं आली. पेशंट 2 माणसं पाहत होत, डॉक्टर 3 माणसं पाहत होत. सुधरायचं कुणी कोणला? विठाला लई बेकार. काहींचे आजारच इतके डेंजर आहे. आपलं सरटीचं अंतरवेली सरटीचं म्हातारं दवाखान्यात गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातारं म्हणे डॉक्टर साहेब मी आंघोळ केली का मी वल्ला होतो, मी जेवण केली का मला भूकच लागत नाही, आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत आहे. डॉक्टर मी झोपलो का मला दिसतच नाही. डॉक्टर 1.5 तांब्या पाणी पिलो. आता काय करावं? मग नेमकी काय होतं बाबा एक्झॅक्टली सांगा. काय नाही, मी झोपलो का मला दिसतच नाही, आणि मी जेवलो का मला भूकच लागत नाही, आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत या, आणि मी आंघोळ केली का मी वल्लाच होतो. डॉक्टर हुशार होते तर आंतरवेली सराटीचे होते. आंतरवेली सराटीचे डॉक्टर होते. डॉक्टर म्हणे बाबा काय करू नका, रात्री उन्हात बसत जा. कळलं ना तुम्हाला? हे जसं आहे मग ऐका. कमी वेळात कमी शब्दात डॉक्टरकडे. आपल्या बॉडीचा कोण आहे? डॉक्टर आहे. मेन माणूस कोण आहे? आपल्या बॉडीचा डॉक्टर माणूस आहे. मग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला कमी शब्दात कमी वेळात तुमचा आजार सांगा. ते डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतील, टॅबलेट्स देतील, सलाईन देतील आणि हेल्दी करतील. ऐका. मग जसं आपल्या या सर्वांग बॉडीचा, आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याचा महाराज, तालुक्याचा जिल्ह्याचा डॉक्टर, गावातला डॉक्टर या बॉडीचा, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तो इंजेक्शन टॅबलेट देऊन आपले आजार बरे करतो. तसा वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचे 2 डॉक्टर आहे. एक पंढरपुरात 28 युगे झाले विटेवर उभा आहे, आणि दुसरा माझा छत्रपती शिवाजी राजा. जोपर्यंत देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख
सुख दुःख. अरे देवाला सुख दुःख सांगा. काया वाचा मनाने शरण गेलात तर देव आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. मग धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली तर महाराज जगामध्ये माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण धर्मनीती आली तर राजकारण येत नाही आणि राजकारण आलं तर धर्मनीती येत नाही. पण ऐका, धर्मनीती आणि राजकारण एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवाजीराजे महाराज. छत्रपती शिवाजीराजे लई आले लई गेले महाराज. पण ऐका महाराज, कोणत्याच बँकेत साधं अकाउंट नसलेला, कोणत्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे मोकळे असणारा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मनोज जरांगेंच्या रूपामध्ये या महाराष्ट्राने पाहिला. या महाराष्ट्राने पाहिला महाराज. लई आले लई गेले. अरे तो औरंग्या कळेल का? तो औरंग्या 5 लाखाचा फौज फाटा घेऊन मराठ्यांना रोखण्यासाठी आला होता. नीट शब्द ऐका. औरंग्या मराठ्यांना रोखण्यासाठी 5 लाखाचा फौज फाटा घेऊन आला होता. अरे आंतरवेली सराटी दाखव मंत्रिमंडळ आला तरी हा वाघ वाकला नव्हता. हा वाघ वाकला नव्हता महाराज. काय सांगू तुम्हाला महाराज. लई आले लई गेले. या समाजाने महाराज मनोज पाटील जरांगेंना एवढं जवळ का केलं? अरे ज्याच्या खिशामध्ये महाराज म्हणजे ज्या माणसाच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आणि जो निस्वार्थी भावनेनं 2 एकर जमीन समाजासाठी विकून जर क्रांती करीत असेल तर मला असं वाटतं त्या माणसाच्या मागं उभं राहायला काय अडचण आहे रे. ऐका राधाऊ, माझे हात जोडून विनंती आहे. माझे वडील आलेले आहेत महाराज. माझ्या आईला यायचं होतं पण घरी साहेबीन सोंगायचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला शेती बाबा. आमच्या आई वडिलांनी खूप स्ट्रगल केलं. एकाने मला लई हिणून बोलतात लोक, कारण आम्ही ओपन आहे, तुम्ही खुला आहे ताई, तुम्ही खुला तुम्ही ओपन आहे, किती शिका तुमचं काय होणार नाही. महाराज मला 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे महाराज. खूप हाल आहे आमची, खूप हाल होती महाराज. ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या आशीर्वादाने आता बरे दिवस आले. ऐका, मला या कीर्तनातून तुम्हाला इमोशनल करायचं नाही अख्ख्या महाराष्ट्राला किंवा कीर्तन ऐकणाऱ्यांना, आणि जे कोणी आरक्षणावर बोलते त्यांना मला इमोशनल करायचं नाही. पण आरक्षण का गरजेचं याची जाण मला तुम्हाला करून द्यायची आहे. माझ्या आयुष्यात सत्य घटना घडलेली मला आत्तापर्यंत समाजापुढे सांगायला कधी वेळ मिळाला नाही, कारण आरक्षण हा विषय कधी कुणी काढलाच नाही. आत्ता हे आरक्षण माझ्या मनोज पाटील जरांग्यांनी लावून धरलं म्हणून समाजाला कळालं. नाही तर प्रत्येक घराघरात जा मराठी माणसाच्या महाराज काय त्या पोरांचे हाले. जेवढे काही महाराज आज आंतरवेली सराटीमध्ये एवढी क्रांती झाली महाराज. अरे लोक नावं ठेवतात, हे नावं ठेव ते नावं ठेव, पण मोठे मोठे ठेवतात. पण आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा कायमचं येते मी इथं कीर्तनाला महाराज, हा माझा बालेकिल्ला आहे. नेहमी लहानपणापासून इथं मी कीर्तनाला येते. तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं. कधी जातीभेद केला नाही. मला आंतरवेली सराटीचं कौतुक करावं वाटतं की प्रत्येक जातीचा माणूस आंतरवेली सराटीत महाराज राहतो, पण आमच्या मनोज पाटलाला कधी विरोध केला नाही. सगळे बरोबर आहे. अरे लाठीचार्ज झाला तोपर्यंत मनोज पाटील जरांगे कोणाला माहीत नव्हते आणि आंतरवेली सराटी कोणाला माहीत नव्हती. पण ज्या वेळेला व्हिडिओ व्हायरल केले ना, अरे ज्या मुलांनी व्हिडिओ काढले आणि ज्यांनी व्हायरल केले, अरे त्याला मानाचा मुजरा आहे महाराज. समाजापर्यंत ते व्हिडिओ गेले महाराज. हो, अरे आमचं शिवाजी महाराजांचं रक्त आहे. अरे परक्याच्या बाईवर हात न टाकणारे आमचे मावळे शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. हरिपाठ करणाऱ्या बाया, भजन करणाऱ्या बाया, मनोज जरांगांच्या या मंडपामध्ये महाराज उपोषणाला बसलेल्या माय मावल्या त्यांना दिसल्या नाही. आल्या तशा धडाधडा काठ्या मारल्या. अरे हे राज्य कुणाचं आहे, ही माती कुणाची आहे, आणि खुशाल तुम्ही मारता. अरे मारता तर मारलं, ज्या माय मावलीला उठता येत नाही तिला सुद्धा मारलं. एका माईला तर असं मारलं तिचं डोकं फुटलं. मगाची ते विजय भाऊ भेटले महाराज, आयुष्याचं ओळखण झालं त्या माणसाच्या कपाळाला महाराज. जाऊ द्या महाराज, त्यांनी काही करू द्या, पण माझे हात जोडून विनंती, आरक्षण कशासाठी पाहिजे ऐका महाराज. माझी मोठी बहीण, आम्ही तिचा तलाट्याला फॉर्म भरला होता. खूप सुंदर मार्क तिला पडले. पुलतांब्या या ठिकाणी आमचे वडील तिला घेऊन गेले. यादी लागणार होती त्या दिवशी महाराज, इंटरव्ह्यू होता, सगळं झालं महाराज. माझ्या बहिणीला मार्कही पडले. पण महाराज त्या माणसाने सरांनी सांगितलं, बेटा 4 वाजेपर्यंत थांबावं लागेल, अजून यादी जाहीर व्हायची आणि आरक्षणवाली यायचे राहिलेले आहेत. महाराज 85-80% पडलेली पोरगी. त्यावेळेला गाडी घोडं नव्हतं महाराज. माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेले, इतके कष्ट केले, घालायला कपडे सुद्धा नव्हते. ज्या बाईच्या घरी माझी आई कामाला जायची ना, त्या बाईच्या साड्या आणून माझ्या आईनं घातलेल्या आहे, आणि ज्या बाईच्या घरी कामाला गेली ना, त्या बाईचे कपडे आणून आम्ही घातलेले महाराज. एवढं लक्षात ठेवा. त्या मुलांचे कपडे त्या बाया आमच्या आईला द्यायच्या, आणि ते कपडे आमचं एवढं वैभव दिसतं ना तुम्हाला. आमच्या गाड्या दिसते, आमचे कीर्तनाचे पैसे दिसतात, पण याच्या मागचं स्ट्रगल ऐका.
मला कीर्तनकार व्हायचं नव्हतं दादा. माझ्या शाळेमध्ये ज्या वेळेला शिक्षक दिनाचा दिवस होता आणि माझ्या सरांनी मला सांगितलं का शीतल, म्हटलं काय सर, बाई शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकेला सरांना आराम देतात आणि मुलांना शिक्षक बनवतात, माहीत असेल तुम्हाला. मला खूप आनंद झाला. मला साडी घालता येत नव्हती. मी माझ्या आईची साडी घेऊन मुलींकडे गेले. अगं आमच्या गावात शिक्षक दिन आहे आणि मला सरांनी मराठी शिकवायला लावेले, मराठी शिकवायचं म्हणे तुम्ही. मी साडी घातली आणि ते डस्टर घेतलं. ज्या वेळेला मी तो लेक्चर बोर्ड पुसला आणि मुलांना शिकवलं, खिडकीतून सरांनी येऊन माझं महाराज सगळं त्या कसं शिकवते ते ऐकलं. आणि संध्याकाळी ज्यावेळेस शिक्षक समारंभाचा समारोप होता त्यावेळेला स्टेजवरती मात्र सरांनी मला बोलून बक्षीस दिलं महाराज. का दिलं सांगू शीतल? म्हणलं काय सर, खूप छान शिकवतेस ग. अगं मला तुझ्यामध्ये शिक्षिकेचे गुण दिसतात, बोलण्याची डबक दिसते, शिकवण्याची शब्द रचना दिसते. बाळा खूप शिक आणि शिक्षण घे आणि शिक्षिका होण्याचा प्रयत्न कर, मास्तरीण होण्याचा प्रयत्न कर. महाराज माझी बहीण ज्या वेळेला तळलट्टीची यादी लागली आणि यादी लागल्यानंतर भाड्याला यायला पैसे नव्हते. जो डबा माझ्या आईनं भाकरी पिठलं करून दिलं तेही उन्हानं इटलं. 5 वाजेपर्यंत माझा बाप पुलतांब्याला माझ्या बहिणीला घेऊन थांबला आणि महाराज ज्या वेळेला यादी लागली 46 आणि 45% 55% आरक्षण असणारे पुरीन पोरांची यादी लागली. माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं महाराज, माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं. नंतर आम्ही त्याच बहिणीला MA BEd आहे, माझी बहीण आता नाशिकला आहे सर्व्हिसला महाराज. त्याच बहिणीला आम्ही MA BEd केलं आणि एका शाळेमध्ये कामाला महाराज सर्व्हिसला लावायचं म्हणून तिथं गेलो. विनंती गेली, त्या एकत्र आली. तीन धर्मनीती राजनीती माझ्या शिवाजी महाराजांनी एकत्र आली. आणि लोकांना बोललं म्हणजे कीर्तनात लय राग येतो, तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता. अरे आता 2 दिवस झाले मी कीर्तनात माझी व्यथा मांडली, शेतकऱ्याची व्यथा मांडली आणि महाराज सरकारला आरक्षणाची व्यथा मांडली. महाराज लोक म्हणते तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता, का बोलता? मी म्हणलं आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही बोलतो ना. अजून तुम्हाला सांगू का महाराज, कधी काही करा पण संघटित होण्याचा प्रयत्न करा. ऐका, एक दगड घ्या आणि तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा. ट्रायल घ्या तुम्ही. एक दगड घ्या, तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा, अहो कुत्र पळून जाईल. दगड घ्या, तोच दगड घ्या आणि तोच दगड मधमाशीच्या पोळीला मारा, अख्ख्या मधमाशा तुमच्यावर अटॅक करतील आणि तुम्हाला तिथून पळून लावतील. लक्षात ठेवा, दगड तोच, मारणारा तोच. पहिला कुत्र्याला मारला ते पळून गेलं, पण दुसरा मधमाशाच्या पोळाला मारला, त्या मधमाशाच्या पोळाने आपल्याला पळून लावलं. का? कारण त्या संघटित होतात म्हणून. संघटित राहा, इकडं तिकडं भटकू नका. संघटनाला फार गरज आहे. आणि धर्मनीती राजनीती एकत्र आली मग भक्ती म्हणजे काय? अरे भक्तीलाही धर्मच पाहिजे ना. भक्ती नसेल धर्म नसेल. अरे धर्माच्या रक्षणासाठी तर देवाला आणावं लागतं. मी म्हणत नाही, आमचे तुकोबराय म्हणता धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, खंडन खंडन. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, खंडन खंडन, खंडन खंडन. धर्माच्या रक्षणासाठी देवाला आणावं लागतं महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मनोज दादा सारखे माणसे या मृत्यू लोकात येतात. धर्मनीती राजनीती एकत्र आली का कार्य झालं. आणि भक्ती सुद्धा महाराज, भक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. भक्ती असेल तर तुमचं डेफिनेटली काम झाल्याशिवाय राहणार नाही, पण भक्तीच नसेल तर काय किंमत आहे महाराज. आणि कळण त्याला, ज्याला कळलंच नाही त्याला काय उपयोग सांगा त्या महाराज. अहो माईला काहींना किती सांगा, कळलंच नाही तर आपण काय डोकं आपटायचं महाराज. काही डोकं आपटून काही तर इतके येडे मंगेश दादा, इतके येडे, काहीला किती सांगा काहीच फरक पडत नाही. इतके येडे, किती येडे. अहो एवढं महाराज, हे अर्धवट येड आणि ते फुल येड. नीट ऐका बरं का. जा 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 दादा बशी. अहो बाबा सॉरी बरं.
दादा अजून कीर्तनाला बसले. मनोज दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला वाटलं दादा गेले, मला वाटलं म्हणलं त्यांना महाराज आराम फार अवघड आहे महाराज. मगाशी मी सांगितलं दादा हात लई सुजला हो, आणि लोक गर्दी करतात महाराज. 17 दिवस उपोषण केलं हो, तब्येत खूप वीक झालेली. एवढा सभा घेतल्या. एक सांगू तुम्हाला, लई रयती आले, लई राजकारणी येतील, पण आंतरविली सराटीचं नाव इतिहासात नोंद होणार एवढं ध्यानात ठेवा बाबा. शपथ घेऊन सांगते तुम्हाला. मी तुम्हाला सांगते या माणसाला महाराज देवच माणूस आहे, पण आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येकाने या माणसाचा फोटो ठेवा. मनोज पाटील जरांगे इतके मोठे होणार आहे का ते आपल्याला भेटणार सुद्धा नाहीत महाराज. आपल्याला भेटणार पण एक आहे, आपले दादा किती मोठे होऊ द्या, पण समाजाचे नाळ जोडेल एवढं ध्यानात ठेवा महाराज. आणि महाराज 17 दिवस उपोषण केलं, तब्येत वीक झाली. लई राजकारणी येतील, लई महाराज येतील आणि जातील, पण मनोज दादांनी जेवढ्या सभा घेतल्या आणि प्रत्येक गावात जेवढं मनोज दादाला प्रेम मिळालं, याच्यानंतर कोणत्या नेत्याला असं करणं अशक्य आहे महाराज. इम्पॉसिबल, होऊ शकत नाही महाराज, होऊ शकत नाही महाराज. अरे पाटी 3 लाख 3.5 लाख सगळ्यात जास्त सभा गाजली संभाजीनगरची, बीड शिवतीर्थ 3-3 आणि 4-4 वाजता, आणि जाफराबादची, बरोबर आहे की नाही गिरीबाबा. काय महाराज, आणि तेवढाच आनंद आणि तेवढाच उत्साह मनोज दादाच्या महाराज शरीरामध्ये महाराज अंगात पाहायला मिळाला. काय ताकद आहे महाराज. अरे आम्ही सकाळी वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं गिरीबाबा, तर संध्याकाळी आम्हाला उमजत नाही सप्त्याच्या कीर्तनाला. संध्याकाळी सकाळी जर कीर्तन केलं, संध्याकाळी जर डबल कीर्तन असेल तर आमच्या महाराज लोकाला आम्हाला उमजत नाही. दादानं महाराज 49 सभा घेतल्या महाराज, पण तीच ताकद आणि तोच उत्साह आहे महाराज. गावात आले तरी मनोज दादा बसतच नाही हो सभेच्या ठिकाणी. मागाशी आमचे संतोष भाऊ जोगदड संभाजीनगरचे सगळे मंडळी, मला इतके फोन आले, मी विचार केला मला एवढे फोन आले तर या वाघाच्या मागं किती लोक असतील मला नुसते इथं यायला सभेत, तर मी विचारच करू शकत नाही. आणि माझी हात जोडून विनंती महाराज, या जीवनामध्ये आलात ना, आपल्याला एवढ्या महान नेता पुन्हा मिळणे नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मिळाले मराठा समाजाला तर फक्त मनोज जरांगे साहेबाच्या रूपात नेता मिळाला, एवढं ध्यानात ठेवा महाराज. ऐका, आम्ही जेव्हा संभाजीनगरवरून निघलो महाराज, सगळ्या आमचे भरपूर आज DYSP SP सगळे येऊन गेले, तर साहेब तिकडे होते, ते त्यांना भेटले, निघून गेले, परत कीर्तनाला आले. आमचे मगाशी आम्ही जेव्हा संभाजीनगरवरून निघलो, पैठणला आलो, तिथून मधल्या मार्गे इकडे निघलो, आमचे साहेबही आहेत, तेही नेहमी मला फोन करतात, ते म्हणे या पैठण मार्गे आले तर चहा प्यायला. मला वेळच नाही साहेब, खूप लोकांचं प्रेम आहे महाराज. आपले तुळशीराम भाऊ खूप प्रेम आहे महाराज, काय फोन करीत असतात. ज्या वेळेला आम्ही आलो, मग आम्ही गिरीबाबांना फोन केला. गिरीबाबा म्हणे साहेब रोडलाच गेले, वडी गुजरीला ती जिथं गाड्यांचं पार्किंग आहे तिथं पाहायला गेली. मी म्हणलं अहो आराम हा विषय आहे का नाही. अहो म्हणे आराम कायचा, ते विजू भाऊला फोन केला आणि पप्पू भाऊ म्हणून कोणतरी पप्पू भाऊला फोन केला. हा त्यांना थोडं असं पडू द्या मला, बरं म्हणजे हा आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. म्हणजे माझं निदान माझ्या भावाने ऐकलं. मी त्यांना म्हणलं थोडा आराम करा, कारण 14 तारखेला तुम्हाला लई लोक भेटायला यायचे, असे तुम्ही उभे राहिले पाहिजे समाजासाठी. आनंद वाटला. ते आहेत कीर्तन ऐकणारे, फक्त बसायची जी त्यांची स्थिती होती त्यांनी ती बदलली, काही घाबरू नका. ऐका, फोन केला म्हणे ताई ते ग्राउंडवर गेले आणि ग्राउंडचा सगळा असणारा बायोडेटा घेणार आहेत का, गाड्या कशा पार्किंग करायच्या. बसणे आणि आराम या माणसाच्या आयुष्यात नाही महाराज. इतकी एनर्जी या माणसाकडे महाराज, इतकी एनर्जी. ऐका, लय आले लय गेले, लय आले लय गेले, पण ऐका, दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे झाले ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज
निर्माण केले तलवारीच्या धारेवर धारेवर तिच्या धारेवर रेतेसाठी गेले आपुल्या निधड्या छातीवर आपुल्या निधड्या छातीवर आपुल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे बिरुस त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे बिरुस त्या राजावर राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड जय हो जय हो हरी बोल हरी बोल. ऐका, ज्याला हिंदू म्हणून जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. शिवाजी राजांचं थोडंसं चरित्र मी तुमच्या पुढे मांडणार आहे. माझ्या राजाचं चरित्र सांगायला गेलं तर अख्खं आयुष्य कमी पडेल. 10-5 मिनिटात राजे सांगणं अशक्य आहे. पण ऐका, ज्याला हिंदू म्हणून जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आंतरवेली सराटीमध्ये 40 दिवसाचा आरक्षणाचा सप्ताह चालू आहे. मनोज दादा साक्षीला आहे, छत्रपती शिवाजी राजे साक्षीला आहे. 2 राजे जर या धर्ममंडपात बसेल असेल आणि आपण कीर्तनाचे साक्षीदार असाल तर जात पात विसरून, माझ्या राजानं कधी जाती भेद केला नाही. आज या पवाड्यामध्ये सगळ्यांनी टाळी वाजवून दाद द्यायची आहे. हा, ऐका, वा 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 मावळे, वा वा मंगेश दादा, वा जय हो, वा वा. ऐका, चारी बाजूने हाहाकार ऐकू येत होता. दिवसा ढवळ्या स्त्रियांच्या बरोबर लुटली जात होती. दिवसा ढवळ्या स्त्रियांच्या बरोबर लुटली जात होती. अंगणामध्ये तुळस लावण्याचा अधिकार नव्हता. अरे माय माऊलीला कपाळी कुकू लावण्याचा अधिकार नव्हता. गोठ्यातली गाय कत्तल खाण्यात जात होती. मंदिरावरचे कळस मारात तोडण्यात येत होते. अंगणातली तुळस लावण्याचा अधिकार नव्हता. मासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मासाहेब दाही मोकळून रडतात. त्यावेळेला मासाहेबांना दिवस गेलेले होते. जुन्नर तालुक्यामध्ये महाराज शिवनेरी गडाचं एक नावाचा गड आहे. त्या गडावर मासाहेबांना हलवण्यात आलं. मासाहेब म्यानेमध्ये बसला. मावळ्यांनी म्याना उचवला आणि म्यावळा शिवनेरी महाराज माना शिवनेरीच्या दिशेने निघाला. कधी शिवनेरी गडावर गेलात तर पायी त्याला शिवाई देवीचं मंदिर आहे, जरूर बघा. जेवढे मावळे, जेवढे मुलं मुली माझ्या कीर्तनाला आल्यात, अरे आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे. गड किल्ले बघा. तुम्ही रायगडावर जा, तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा, जुन्नरला जा, कोणत्याही शिवनेरी गडावर जा. पण ऐका, अरे आपल्या मावळ्यांनी, लाखो मावळ्यांनी रक्त सांडलं रे. तुम्ही सहलीला जाता, वेपर्स खाता, पाण्याच्या बाटल्या तिथंच फेकता, कागद तिथं फेकता. अरे त्याच गड किल्ल्यावरती तुम्ही पेनानं, शाईनं, खडून अमक्याची अमक्याची, तमक्याची तमक्याची लफडे नावं लिहून येता. अरे आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे. ज्या महामूर्खांनी नावं लिहिले ना त्या मूर्खांना सोडा. पण कधी सहलीला गेलात तर एक काम करा, पाणी ना त्या ठिकाणी महाराज माऊले राजांनी पाण्याची व्यवस्था केलेली प्रत्येक गडावरती नॅपकिन भिजवा आणि त्या नॅपकिनने 2 नावा पुसले तरी तुम्ही मावळा होण्याचा अधिकार तुम्हाला मिळेल, एवढं ध्यानात ठेवा. म्याना शिवाई देवीच्या मंदिराजवळ आला. मंदिर आलं का रे? आलं मासाहेब. म्याना खाली ठेवा. म्याना खाली ठेवला. मासाहेब म्यानातून उतरल्या. डोळ्यातून गळगळ 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 अश्रू वाहत आहे. आणि मासाहेब शिवाई देवीच्या समोर गेल्या आणि शिवाई देवीला कडकडून महाराज त्या पायावरती मिठी मारली. आणि आई साहेबांनी त्या शिवे देवीच्या समोर पदर पसरला. दारुगड बया, आता दारुगड बये, दारुगड बया, दारुगड बया, दारुगड बया, आता दारुगड बये, दारुगड बया, दारुगड बया, माहूरची रेणुका दारुगड बये, दारुगड बया, तुळजा भवानी दारुगड बये, भवानी दारुगड बया, वणीची सप्तसुखी दारुगड बये, दारुगड बया, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड बये, दारुगड बया, दारुगड बया, आता दारुगड बये. अनादि निर्गुण निर्गुण प्रकट भवानी, अनादि निर्गुण निर्गुण
मैसासुर मर्दाना लागुनी मैसासुर मर्दाना लागुनी मोह मैसासुर मर्दाना लागून मोह मैसासुर मर्दाना लागून विविध तापाची करावया जाडणी भक्त पावची तू निर्वाणी ग हे आई अंबे जगदंबे 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 ऐका मोह मैसासुर आई राजा उदे उदे ऐका आई साहेबांनी पदर पसरला. आई साहेब म्हणतात आई शिवाई मला काहीच नको. अगं मला दिवस गेले, मला माहित नाही मला मुलगा होणार आहे का मुलगी, पण आई तुझ्या पाया पडून पदर पसरते ग. या माईच्या पोटामध्ये एक राजा दे ग आई. मला जर मुलगा झाला ना, मला जर मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरून ठेवील. पण स्वराज्य रक्षण करणारा, या माय मापींची आबरू वाचवणारा, कपाळाचं कुकू वाचवणारा, गोठ्यातली गाय वाचवणारा, मंदिराचे कळस वाचवणारा, अंगणातली तुळस वाचवणारा मुलगा दे ग आई मला. मा साहेबांनी कौल लावला, कौल मिळाला आणि आई साहेब गडावर गेल्या. महिने भरायला लागले, 9 महिने भरले, 9 दिवस भरले आणि सगळ्या प्रजेचे डोळे गडाकड लागलं. आमचा राजा येणारे, आमचा राजा येणारे, आमचा मालक येणारे, आम्हाला मालक येणारे. सगळ्याला आनंद झाला. 9 महिने भरले आणि निसर्गाच्या नियमानं अम्मा साहेबांना प्रसूतीच्या कळा चालू झाल्या. सगळ्या प्रजेचे डोळे गडाकड लागले. कधी टोप दागते, कधी दिवे लागताय, म्हणजे आमचा राजा आला आम्हाला कळणार आहे. सगळी प्रजा गडाकड बघते आणि काय सांगावं, महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानीचा आशीर्वाद फळाला आला. छत्रपती शिवाजी महाराज हे साधे सुधे महात्म्य नव्हते महाराज. गजानी तुकोबरायांची कीर्तन ऐकली होती महाराज. काय सांगावं, जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद फळाला आला, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद फळाला आला. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हर हर स्वराज्य. आणि हे स्वराज्य आंतरवेली स्वराटीत घडलं. आता नंतर दुसरं एवढं लक्षात ठेवा महाराज. खूप आनंद वाटला मला. इतका आनंद झाला
की पवाडा म्हणायला लागल्यावर माय मावल्यांच्या अंगात असं आलो माय टाळ्या वाजित होत्या का माय माय वाजिनी गे. खरंच ह्या माय माऊल्याचे इतके मनोज दादावर उपकार आहे. अरे मनोज दादानं गावच असं निवडलं उपोषणासाठी. काय माणसं आहे हो. अरे उभ्या पिकात नांगर घातला रे, उभ्या पिकात नांगर घातला. अरे बाई माय इथं जर कामाला बाया आल्या, मी शेतकरीची पुरगी बरं का, प्रवरा नदीच्या काठावर रामपूर माझं गाव आहे. आणि त्या दिवशी मनोज दादा कोलारला आले होते, पण नेमकी मग पित्रवती. मग माझे भाऊ आणि वडील त्यांना भेटायला गेले, मी घरी थांबले. कारण म्हातारीचा बायामध्ये लई जीव आता. म्हणलं म्हातारी आपल्याशिवाय असंच घ्यायची नाही. आणि काय आनंद, माझ्या मनोज दादा आले. मागच्या वर्षी नाही घेतला, या वर्षी म्हातारी डबक्यात खाल्लं. काय आनंद आहे महाराज. ऐका महाराज, प्रवरा नदीच्या काठावर आमची शेती आहे, लई पाणी आहे. माई तर महाराज आता साहेबीन सोंगायला बाया आल्या. त्या बाया आमचा आठवड्याचा उद्या बाजार आहे महाराज. त्या बाया काय म्हणल्या, बाई ताई तुमचं आज कीर्तन आहे, तुम्ही कीर्तन करून या. आणि 14 तारखेला मनोज दादाच्या सभेला आम्हाला न्या, आम्ही उद्या दिवसभरात तुमची साहेबीन सोंगून देऊ म्हणे महाराज. हा तुम्हाला खोटं नाही सांगत. माय इथं जर कामाला बाया आल्या ना, मी त्या बायाला सांगते आमची इथं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, साहेबीन. आणि आमच्याकडे जर्सी गाय असल्यामुळं तो घास करतो, कांडी गवत करतो आम्ही. ते कांडी गवत माहिती का, नाही गप्पा गप खात्या गाया मारा, ते विचारच करू नका मारा. आणि तिचा शेणाचा पाव म्हणजे टोकरच भरलं ती महाराज. तिकडं पुढं खाल्लं का मागं लगेच महाराज शेण. आणि पिळायला मग आमची एक गाय 29 लिटर दूध देते, ती 3 टाइम पिळावं लागते. दुपारी पिळली नाही का आपाप दूध गळवतं तिचं महाराज. लय अवघड. माई इथं कामाला बाय आल्या महाराज, मी उसाचा कोंब मोडला, त्याला म्हणते मावशी अगं लहान पोरावानी मी त्याला जीव लावलं आणि तू दाना दाना त्याच्यावर पाय देऊन चालली काय, कुठं काय पाय पिक्चरला चालली का काय तू. हा अरे साधं आऊत हाकताना एखाद्या कोंबावर पाय पडला, सायबीन मोडली, मका मोडली, ऊस मोडला, ऊसाचा कोंब, अरे तुरीचा कोंब मोडला, सुरीचं झाड मोडलं, तर शेतकरी त्याला असे दगडे लावित, माती लावित, उभं करतं. इतकं पोटच्या पोरावानी पिकाला शेतकरी जीव लावितो. आज मनोज दादासाठी आणि आरक्षण भेटणार महाराज. माझ्या शेतकऱ्याने उभ्या पिकात नांगर टाकला, उभ्या पिकात नांगर टाकला महाराज. हा महाराज एक सांगू, जे उभ्या पिकात नांगर टाकू शकतात त्यांना जर कोणी त्रास दिला, ते कोणाला नांगर. मराठाचे पोरामी नाही फिनार मरणाला, मराठाचे पोरामी नाही फिनार मरणाला. सांगू गेला तुम्ही सदी साऱ्या ओघ्या विश्वाला, सांगू गेला तुम्ही सदी साऱ्या ओघ्या विश्वाला, सांगू गेला तुम्ही सदी साऱ्या ओघ्या विश्वाला. मराठाचे पोरा आम्ही नाही भेणार मरणाला, मराठाचे पोरा आम्ही नाही भेणार मरणाला. सांगून गेला छत्रपती नाना कोणाला, सांगून गेला छत्रपती नाही भेणार कोणाला, सांगून गेला छत्रपती नाही भेणार कोणाला. मराठाचे पोरा मी नाही भेणार मरणाला, मराठाचे पोरा नाही भेणार, नाही भेणार मरणाला, मी नाही भेणार मरणाला. मराठाचे पोरा मी नाही भेणार मरणाला, मराठाचे पोरा मी नाही फिरणार मरणाला, मराठाचे पोरा मी नाही फिरणार मरणाला. सांगू गेला तुला सदी साऱ्या ओघ्या विश्वाला, 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 साऱ्या ओघ्या विश्वाला, साऱ्या ओघ्या विश्वाला. एवढं केलं तरी बहिणीची माया आहे ना, एवढं करत. सांगा ना महाराज, आलात ना मग भक्ती धर्मशास्त्र नीतिशास्त्र, मग भक्तीनं आपल्याला धर्माकडे जायचं. आणि भक्तीन धर्म घेऊन गेला का देवानं आपलं काम केलं. अभंगाच्या पहिल्या चरणात साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, हा साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज.
मग लाज सोडून आपल्याला धर्माचं कार्य आणि समाजाचं कार्य आणि भगवंताचं कार्य करण्यासाठी लाज सोडून काम केलं तर काय आहे मला? आपलं काम देव करणार आहे ना, पण आपल्याला भक्ती कळत नाही, काही कळत नाही. अहो मी म्हणते आज एवढ्या बहुसंख्येने तरुण मावळा तरुण मुली माझ्या कीर्तनाला आहे. ऐका पुरींनो, मनोज दादांनी एवढं महाराज संघर्ष केला. अरे 17 दिवस माझ्या मनोज दादांना अन्न पाण्याला हात नाही लावला महाराज. अरे 17 तास आपल्याला जेवण नाही भेटलं तर आपले किती हाल होतात दादा. 17 दिवस, अरे 17 तास जर नवरा घरी नाही आला, बायको ती घरात येईन का तुम्हाला दाजी? येईन का दाजी? ती तशीच भरून जाती मंगेश बाबा. 17 तास नवरा जर घरी नाही आला, या वाघिणी काय तुम्हाला कमी समजल्या का? या ते याड्या बाबळीचा आग्या मूळ परवडलो, पण हे नाही परवडलं महाराज. हा काय सांगू महाराज, लय अवघड आहे महाराज. एवढं अवघड का त्याला माप नाही. 17 तास जर नवरा घरी नाही आला तर बायको जीव वर खाली होतो आणि भीती वाटते काय झालं. आज हे 17 दिवस एका जागेवर राहून उपोषण केलं आणि 28 दिवस सभा घेतल्या महाराज. येड लागलं का मनोज दादाला? येड लागलं. अरे समाजाचं आरक्षणाचं वेड लागलं. आपल्या समाजातल्या मुलं पोरं पुरी आज मागं राहू राहिले आणि दुष्काळ पडलाय, अतिवृष्टी, पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही. शेतकरी मोठा होणार कधी, त्याचे पोरं महाराज शिक्षण घेणार कधी, नोकऱ्या करणार कधी? एवढ्यासाठी मनोज दादांना हात रचला ना. मग ऐका दादा, मी तुम्हाला एकच विनंती करते, आलायत ना नेतृत्व, सत्ता असताना नेतृत्व कोणी करील हो, बरोबर आहे का नाही? सत्ता असताना नेतृत्व कोणी करील, पण नेतृत्व असा करा का सत्ता नसताना प्रजेनं तुम्हालाच राजा मानलं पाहिजे. मनोज दादासारखं असं नेतृत्व करावं, लक्षात ठेवा. आणि महाराज भक्ती आणि धर्मनीती एकत्र आली का देवानं आपलं काम केलं. आणि पोराला माझी विनंती, पोरं हो, खरं तुम्ही मनोज दादाच्या पाठीमागं उभे राहिले, गावातले पोरं बाया. अरे ज्यावेळेस पोलीस आले हे मोठ्या काट्या महाराज व्हिडिओ मध्ये पाहिलं, रडू येतं अक्षरशः. गोळ्या लहान नव्हत्या, हे एवढल्या बोटा एवढ्या गोळ्या होत्या. काय मनोज दादांनी दाखवल्या ना त्या गोळ्या. कधीच आयुष्यात अशा गोळ्या पाहिल्या नव्हत्या महाराज. पहिल्यांदा आरक्षणात पाहायला मिळाल्या. विचार करा, या पोरांनी मनोज दादावर कडं टाकलं, मनोज दादाला वाचवलं, पळवलं आणि मनोज दादाच्या नावावर दिसणारे दुसरंच विजय भाऊला घेऊन गेले. ते शिवाकाशीत मध्ये जसं झालं महाराज सिद्धी जोरच्या बाबतीत, शिवाकाशीच्या बाबतीत, तसंच इथं घडलं. मनोज दादा कोण आहे त्यांना कळलंच नाही, त्या विजय भाऊलाच ते घेऊन पळले. आणि विजय भाऊनी काय ऍक्शन केली, गपचित पडून राहिले. पडून राहा पोलिसाचं ऐकत होते. आणि टेलिव्हिजनवर जाऊ बातमी आली ना, मनोज दादा जरांगे पाटलाचं पुन्हा आरक्षण चालू. ज्याच्या गाडीत होते ते तर कोमत ते चालू. हे कोण आहे? आणि एका मेलं, मग तर थोडंच उरकलं. त्यांनी पटक्यात त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं महाराज. म्हणजे खरोखर जो इतिहास घडला ना, आंतरविली सराटीत घडला दादा. खरं सांगते, जेवढे पोरं दादा रे आपण शिवाजी महाराजांचे मावळे, आपले बाप, 2 बाप इथं बसले, एक माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे माझे मनोज दादा. पोरं ऐका, पोरांना पुरीला माझी विनंती, पोरं हो ऐका, ह्यो त्या पक्षाचा मी त्याचा मी याचा म्हणूच नका. हा कमळाचा, हा घड्याळाचा, हा इंजिनचा, हा धनुष्याचा हे म्हणूच नका. मी छत्रपती शिवाजी राजाचा मावळा आहे असं म्हणून जगा. गर्व वाटेल, गर्व. मी याचा मी त्याचा महाराज अजिबात नाही, लक्षात ठेवा. अरे बाकीच्यांनी महाराज आपल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. आपले गद्दार निघले महाराज आपले, लक्षात ठेवा. बाकीच्यांचा आदर्श घ्या, काय बोलतात ते माणसं, पण आपला एक माणूस म्हणला नाही का यांना द्या असा एक. कळलंय तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला रेंज आली का तुम्हाला? रेंज आली नाही नसेल येत तर मी चहा घेऊन येते. विचार कर, ऐका रे, लय तळमळीचं सांगणं महाराज. आज पहिल्यांदा कळलं का फुकट कीर्तन केल्यावर बी मजा राहते. पहिल्यांदा फुकट कीर्तन केल्यावर मी मजा राहते, पहिल्यांदा कळलं भाऊ. ऐका, आणि हे समाजासाठी महाराज आम्ही बी ओपनच हो. ऐका ना महाराज, आहेत ना अजून बहिणीचे माझ्या बहिणीच्या मुलाला मला डॉक्टर करायचंय महाराज, आणि अजून मी बी परीक्षा देणार आहे. मनोज पाटलाला मी मग 2दा म्हणले काही करा, आमच्या पत्रात आरक्षण टाका. तेव्हा गडबडूच नका हो तुम्ही, आता त्यांच्या बापाला द्यावं लागत आहे म्हणे आपल्याला. हे येडे केवढा समाज गोळा झाला, एवढ्या सभा घेतल्या. ऐका, मनोज दादा ना महाराज आपल्याला आरक्षण भेटणार हे 100% खरंय. मग दादा जर आरक्षण भेटलं तर मी अशा परीक्षा देऊ राहिले महाराज, मी लाल दिव्यातच फिरणार एवढं सांगते महाराज तुम्हाला. हा खरंच महाराज, हे माझं स्वप्न आहे महाराज, काहीतरी करून टाकायचं, फक्त आरक्षण भेटलं तर होतंय. नाही
नाही तर मग ती दवाखान्याची गाडी राहते का लाल तुझी? मग त्या खरं सांगते महाराज, लय अवघड आहे हो, लय अवघड आहे. म्हणून मी सांगते पोरांनो पुरींनो, जीवनात आलं आज आंतरवेली सराटीचं गाव अख्ख्या जगात नांदत. एक सांगू तुम्हाला, या मनोज दादा जरांगे पाटलानं महाराष्ट्र सरकारचीच नाही, मोदी सरकारची सुद्धा झोप उडवली बाबा. मोदी सरकारची सुद्धा जोक नाहीये महाराज. तुम्हाला काय त्या दिवशी मुख्यमंत्री आले होते ना, अहो काय साधे भोळं जीवन आहे जरांगे पाटलाचं, पण अख्खं मंत्रिमंडळ हलवलं. ते म्हणायचे कोपऱ्यात चला, मनोज पाटील ते म्हणायचे कोपचे में चलो. कोपचे में क्या आहे कोपचे में काय, कोपऱ्यात काय, इथं बोला ना. असा माणूस पहिल्यांदा पाहिला महाराज. किती जरी अहो रक्त बेमानीचं नाही, खानदानीचं रक्त आहे महाराज. रक्त खानदानीचं आहे. नाही तर एवढे आल्यावर आपल्यासारखं आपण 5 वर्षानं मतदान आलं ना, बाटलीसाठी कोंबडीसाठी मग पैशासाठी साहेब 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 साहेब. जर त्या साहेबांनी याला मूड नाही दिला, काही नाही ना, साहेब आपली 11 मत आहे, साहेब आपली 11 मत आहे, साहेब आपली 11 मत आहे. कळतंय ना तुम्हाला? कळलं तुम्हाला? तुम्ही घ्यायला जे ऐका माझं आहे ना, या मनोज दादा सारखं डायरेक्टली बोल नाही महाराज, मला ते जमतच नाही महाराज. ऐका तुम्ही माझे म्हणून सांगते, आपल्याला जर निभ्रष्ट आणि महाराज राजकारणी निभ्रष्ट पाहिजे असेल, भ्रष्टाचार करणारा नसल पाहिजे, तर पहिल्यांदा आपण मतदानाच्या बाटल्यान पैसे घ्यायचं बंद करा, तेव्हा राजकारणी भ्रष्टाचार बंद करतील. एवढं ध्यानात ठेवा. बाटलीसाठी मतासाठी विकणारे आपण माणसं आहे. अरे कोई मरे बोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, अरे कोई मरे बोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह राजगुरु महाराज सोचते होंगे हम भी फांसी पर लटक गए किन हरामजादों के लिए. कशासाठी आम्ही फाशीला लटकलो? यांच्यासाठी. विचार करा काळाची. आणि पोराला सांगते, प्रेम करायचं ना मनोज जरांगे पाटलावर करा, माझ्या छत्रपती शिवाजीराजावर करा, संभाजीराजावर करा. काय पुरीवर प्रेम करते रे? काय तिच्या नादी लागले ते झिपरीच्या तुम्ही? अरे आईला सांगा, आई मनोज दादाच्या सभेमध्ये चाललोय, मनोज दादाला पाठिंबा द्यायला चाललो. आई म्हणून जाय माय वागा. अरे मावळ्यासारखी निष्ठा असावी. शिवाकाशी ज्या वेळेला महाराज शहीद झाले, शिवाकाशी ज्या वेळेला निष्ठा, ऐका मावळ्याची निष्ठा, शिवाकाशी जे महाराज निष्ठा किती असते मावळ्याची महाराज ऐका. युद्धामध्ये एका मावळ्याचे दोन्ही हात गेले आणि तो मावळा घरी बसला. शिवाजीराजांना कळालं, राजे त्याला भेटायला त्याच्या झोपडीत गेले. जेव्हा राजाला म्यानातून उतरताना पाहिलं ना, धाय मोकळून तो महाराज मावळा रडायला लागला. इतका रडला, इतका रडला. राजा म्हणला, ए हर हर महादेव म्हणून रणांगणामध्ये शत्रूला सपा 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 कापण्याची ताकद ठेवणारे आपण मावळे, आणि दोन्ही हात गेला म्हणून रडतोय. राजा दोन्ही हात गेले म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही. राजा दोन्ही हात गेले म्हणून मी रडणाऱ्यातला नाही. माझा जीव गेला तरी मी रडणार नाही. म्हणे का रडतोय, एवढा का रडतोय मला पाहिल्यावर? राजा या स्वराज्याचा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा या गरीबाच्या झोपडीत आला आणि त्या राजाला मुजरा करायला हात नाही म्हणून रडतोय राजा. एवढी निष्ठा त्या मावळ्याची होती महाराज. ज्या वेळेला आया कशा असाव्या ऐका गय, आंतरवेली सराटीच्या आया, आया कशा असाव्या ऐका, कान फाडून ऐका जरा, ऐका. ए चंद्रभागा अक्का, अगं चंद्रभागा ती ताटा करती मला, ताटा तिथे आय आय आय. बरं झालं उभी नाही राहिली. खरं सांगते, आपल्या मनोज दादाचं आरक्षण गाजवलं नाही, बायांनी गाजवलं महाराज. अंगावर वार घेतले, वार गे वागिनीनं बास. या आंतरवेली सराटीतल्या सगळ्या बायासाठी आतापर्यंत कोणालाच म्हणते नव्हते, पण तुमच्यासाठी म्हणते आय लव्ह यू बाया, आय लव्ह यू. खरं सांगते मी तुम्हाला, वाचवलं ग माझ्या मनोज दादाला. जाऊ द्या महाराज, लक्षात ठेवा. खरंच सांगते, अशा बाय जेव्हा व्हिडिओ पाहिले ना, कोणी पाहिलं तर धायमुकून रडत होतं महाराज. ऐका निष्ठा कशी असावी. शिवाकाशी ज्या वेळेला शहीद झाले हे राजांना कळालं. राजे रडले, पण मी राजा आहे, समाजात एकच रडता येत नव्हतं. राजांनी महाराज दुसऱ्या दिवशी मावळ्याला सांगितलं आपल्याला शिवाकाशीच्या आईला भेटायला जायचंय. राजे इतके दुःखी होते, पण राजे महाराज, राजा रडला तर प्रजेने काय करायचं? राजानं जर महाराज हातपाय गाळले तर प्रजेने काय करायचं? राजे तयार झाले आणि म्यानात बसून घोड्यावर बसून महाराज घोड्यावर बसले. आणि जेव्हा तिथं गेले, ज्या वेळेला राजे घोड्यावर बसून शिवाकाशीच्या घरी गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर ती माय धाय मोकळून रडायला लागली. राजा म्हणे आई शिवाकाशी शहीद झाला,
स्वराज्यासाठी त्याचं मरण चांगल्या कामी आलं. आई का रडता? अजूनच रडायला लागले. आई एक शिवा गेला, पण हा शिवा आहे ना, हा शिवा तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही ना. तो शिवा गेला तरी हा शिवा तुमचा मुलगाच आहे ना. मी तुमचा मुलगाच आहे ना. आई आई मला मुलगा माना ना. आई रडू नका ना. आई त्या आईनं सांगितलं, राज माझं पोरग गेलं म्हणून मी रडत नाहीये. मग आई का रडताय? राज अजून जर 4-5 शिवा जन्माला घातले असते तर स्वराज्यासाठी तुमच्या पदरात टाकले असते म्हणून रडतय राजे, म्हणून रडते राजे. अशा म्हणणाऱ्या त्या काळातल्या आया वात्या. ऐका काय अंतरविली सराटीच्या वागिनींनो. आणि आताच्या आया वर्ग शाळेत निघलं ना, बाप्या बस मध्ये एक तर माग बस नाही तर पुढं बस. हा मागून ठोकली पुढून ठोकली तरी मधी तू चांगला राशीन पप्प्या. आणि का गे मधीच पोराला बशीतीन वरून अड्डाकड पाडला मंगा. नाग बसू नका पुढे बसू नका मधीच लक्षात ठेवा. अहो काय निष्ठा होती त्या आयांची, आपली काय निष्ठा आहे राजा. हो माझी एकच विनंती, निदान नाही काही तर एवढं मोठं महाराज आरक्षणाचं हा सप्ताह चालू आहे. 14 ऑगस्टला 14 ऑक्टोबर यंदा, आता उद्या 13 आणि 15, 14 तारखेला खूप मोठी सभा आहे महाराज. जीवाचं रान मनोज पाटलांनी केलेलं आहे. आपल्याला फक्त उभं राहायचंय. एक लक्षात घ्या, फक्त उभे राहा, बाकी काहीच करू नका. आणि पोरांना माझी विनंती, सगळ्यांनी चाणक्ष राहायचं. शिवाजी राजासारखा गनिमी कावा खेळायचा. बायाला सुद्धा मोबाईल येत्या. आपल्या मनोज दादाचं भाषण ऐकून नाही आलं तरी चालेल. आपलं एकच लक्ष आरक्षण फिक्स. आपलं एकच लक्ष आरक्षण फिक्स. मनोज दादा काय बोलणार आहे हे ऐकून नाही आलं तरी जिथं जा, घाई गडबड करायची नाही. मला पुढे जायचं बाया, पुढे का टीव्हीला जायचं का तुला, काय पुढे निघायचं. जिथं जागा भेटन तिथं बस ना. नाही बाय मला पुढे जायचं काय, पुढे जेवण आहे का तुझं का ग. म्हणजे मी तुम्हाला बोलते पण हे सगळ्याला सांगू राहिले ध्यानात ठेवा बरं का. नाही तुम्ही माझ्या बाया काल आणली होती की गिरी बाबा ती आणि मग करते ना आम्हाला झापलं. अगं तुम्ही माया म्हणून झापी ते बाया. ऐका पुढं जायची गरज नाही. जिथं जागा भेटन तिथं बसायचं, व्यवस्थित बसायचं. आणि पोरांना माझी विनंती, जेवढ्यांकडे मोबाईल आहे बायांकडे सुद्धा मोबाईल आहे, जो असा संशयित वाटला लगेच पटक्यात शूटिंग करून घ्यायची. आणि महाराज काळजी घ्यायची, गडबड करायची नाही. कोणी बोबाटा केला आरडावारडा केला तरी गडबड गोंधळ करायचं नाही. एका जिथं जागा भेटल तिथं शांत चित्तानं बसायचं. कारण आता ही शेवटची सभा आहे महाराज. या सभेनंतर आपल्याला साहेब इथं आरक्षणाचा फॉर्मच घेऊन येणार. ते चांगले आहेत महाराज. सरकार वाईट नाही हो. अरे सरकार वाईट नाही, ते आपलेच आहे ना महाराज. ते काही लोकांचे आहे का? महाराज कोणत्याही जाती धर्मातल्या माणसाने आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. थोडके माणसं आहे महाराज. आग लावायचा प्रयत्न करू नका. आग लावण्यापेक्षा आगी जाऊनारे बना, आग लावू नका. आणि माझी विनंती आहे सगळ्यांनी एकत्र या, संघटित व्हा. काळाची गरज आहे. जर आता नाही तर पुन्हा नाही. एवढा लढा बरं का, एवढं ध्यानात ठेवा महाराज. आता 1 मोर एक चान्स, बाकी चान्स नाही. तो बी 14 तारखेला महाराज. त्या 14 तारखेला आपल्याला सगळ्याला साहेब जाहीर करणारे मनोज दादा काय त्यांना बोलायचंय, त्यांच्या पुढचा गनिमी कावा काय. आणि काळाची गरज आहे. प्रेमच करायचं, आईवर करा, बापावर करा, राधेवर करा, माझ्या मनोज दादावर करा, माझ्या छत्रपती शिवाजी राजावर करा. काय पोराला कळलं त्या पुरीला बॅलन्स टाकून द्या. पहिले कसे गालात असले तो टाकेल दिसत. ज्यांना बॅलन्स टाकलं ना तिला मुलकत महाराज कीर्तनामध्ये महाराज. ऐका तिला बॅलन्स टाकून द्या. ती गुड नाईटच म्हणा, गुड नाईटच म्हणा तिलाही महाराज. कायला नादी लागले महाराज पोरा हो. त्या पुरीचं लई लचंड आहे. खायचे दात वेगळे, दातायचे दात वेगळे, हसायचे दात वेगळे, बॅलन्स घ्यायचे दात वेगळे. कायला तिच्या लागले त्या झिपरीच्या. तू मग ती बॅलन्स टाका तरी तिचं तू रात्री ऑनलाईनच नाही आला, मला गुड नाईटच नाही म्हणला, मला जीवलिकाच नाही म्हणला, मला नाहीच केलं. तिला अवघड आहे महाराज. साधा ताप आहे का महाराज? ते लय अवघड आहे महाराज. हो लय इतकं अवघड आहे ना. पाया पडून सांगते प्रेम करायचं ना. ऐका पाणी पिना है तो मटकी से पिओ, खाली गल्लास में क्या रखा है. पानी पीना है तो मटकी से पिओ, खाली गल्लास में क्या रखा है. अरे प्यार करना है तो मेरे छत्रपति शिवाजी महाराज से करो. लड़कियों में क्या रखा है, लड़कियों में क्या रखा है. आणि कीर्तनाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या मुलींना आपण राष्ट्रमाता मा साहेबांच्या लेकी आहोत. आपल्या शरीरामध्ये खानदानी बापाचं, खानदानी आईचं रक्त महाराज वाहतंय. ऐका माझ्या मनोज दादांच्या आईचं नाव प्रभावती आहे आणि वडिलांचं नाव रावसाहेब आहे. प्रभावती मातेची कुस पवित्र दुधाची ताकद, रावसाहेब दादाचं बीज शुद्ध म्हणून मनोज दादा सारखं शुद्ध रत्न या महाराष्ट्राच्या मातीला मिळालं. म्हणून
सगळ्या बायांना माझी विनंती, जेवढ्या पुरी कीर्तनाला आल्या तेवढ्या विनंती, तायडे तुला डॉक्टर होता आलं तरी नाही, होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला कलेक्टर होता आलं तर हो, नाही तर बायडे नाही तर होऊ नको. तुला मास्तरीन होता आलं तर हो, नाही तर तायडे होऊ नको. तुला SP होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. पण बायडे वाघासारखा तुझा बाप आणि भाऊ हे नालायक वागून त्यांची गावात तरी मान खाली घालू नको. एवढं केलं तरी लय. आपण राष्ट्रमाता मा साहेबांच्या लेखी याची जाण आन बाण असावी आणि त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. आणि जीवनात आले तर काहीच करू नका, भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमा सागावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंची. आता बाकीचे राहिलेले 2 चरण नंतर सोडील. ते कधी सोडील महाराज? ज्या वेळेला तुम्ही कधी मला बोलवशान, ज्या वेळेला आपल्याला आरक्षण मिळेल. आरक्षणाच्या आधी तर कुणी कीर्तनाला येईल, पण आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा शीतल तळसाई साबळे पाटील या ठिकाणी कीर्तनाला एवढा शब्द देऊन जाते महाराज. बाय म्हणते ना तुला परत यायचंय म्हणून तर अभंग त्यासात ठेवला. बाया लोक कोणीकडून, लोक लई चित्र आहे महाराज. कोणीच कमी नाही हो, लोक एकत्र. तुम्हाला एक सांगू का, 2 पोरं एकत्र बसले तर प्रियसीच्या गप्पा आहे. 2 पोरं एकत्र बसले तर प्रियसीच्या गप्पा आहे. 2 पुरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयसीच्या गप्पा आहे. 2 पुरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचे माप काढी त्या. 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाच्या खोड्या काढी त्या. 2 कीर्तनकारी एकत्र बसले तर एकमेकाचे माप काढी त्या. 2 पुढारी एकत्र आले तर 15 दिवसावर गंमत आली. घुसावा कोणात? आपण घुसावा सरकार पडावा इतका कुठं नाही महाराज. अरे कोणाचाच कोणाला मेळ नाही. कोण म्हणतं सुधारले, लोक सुधारले. काय सुधारले? धोतर गेलं, पायजामा आला. पायजामा गेला, जीनची पॅन्ट आली. जीनची पॅन्ट गेली, बरुमोडा आला. बरुमोडा गेला, महात्मा झाला. काय सुधारले तुम्ही? तुम्हाला वाटतं आम्ही लय सुधारलो? तुम्हाला लय लवकर उशिरा रेंज आली राव. त्याला बरमुड्यानंतर कळलं पुढं काय महात्मा म्हणलं. बरमुडा एवढाच आहे, बरमुडा गेला मग महात्माच झाला ना. काय महाराज लोक सुधारले, सुधारा किती बी, पण धर्मनीती महाराज भक्तीशिवाय तुम्हाला काहीच नाही. गुणीजन गायक मंडळी, वादक मंडळी सर्वांचे आभार मानते. आदरणीय परमपूजनीय महाराष्ट्राचे आन बाण शान मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा कीर्तन सेवेला उपस्थित आहे. त्यांची सेवेकरी ज्या माय माऊलींनी महाराज या लाठ्यांचा मार खाल्ला, डोके फोडले, महाराज ज्यांना जखमा झाल्या, ज्या आंतरवेली सराटीने मनोज दादाला एवढं सांभाळलं. सगळ्या लोकांनी, सगळ्या जातीचे लोक एकत्र आले. म्हणून अरे आंतरवेली सराटी लई गाजली. त्या रामाला माहीत नव्हतं माझ्या नावात काय ताकद आहे. तसं आंतरवेली सराटीत राहणारे लोकाला कळाला आम्ही काय आहे. तुम्हाला कळा ना बाबा हो. आज नुसतं माझं कीर्तन लोकांना कळालं तर मी इतकी जाम झाले बघा. आज परभणीवरून मी सगळ्याचे नावं घेत नाही बरं का, पण मी गावांचे नावं घेते म्हणजे सगळे पोचले. आपण एक बांधव आहोत. आपल्याला मनोज दादा मी नाही, बाकीचं नाही. पण आज आमचे संभाजीनगरचे जोगदन भाऊ आलेले आहेत, सुकाचे पाटील आलेले आहेत, DYSP सोनटक्के साहेब आलेले, अजून आमचे बरेच मंडळी परभणीवरून आलेले, वसमतवरून लोक आलेले, सावण्यावरून लोक आलेले, हिंगोलीवरून आलेले, महाराज वाशिमवरून लोक आलेले, परत अजून गोरेगाववरून आलेले, परत महाराज परभणीवरून आलेले, परत आर्वीवरून लोक आलेले, बीडवरून लोक आलेले, मांजर सुंब्यावरून लोक आलेले, परत महाराज आमच्या संगमेरवरून लोक आलेले, परत सर्वात महाराज कारण मला ज्यांचे फोन आले माझे जिथं जिथं परत साताऱ्यावरून आवळाई असेल, आटपाडी असेल, बार्शीवरून सुद्धा लोक लय मला इतके फोन आले. मी जेवढे अटेंड केले, जे येणार आहे त्यांचे नावं म्हणजे गावांचे नावं घेतले. कारण एक मराठा